शाखा रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। नव महाराष्ट्र विद्यालयामध्ये मी कार्यरत होते। तेथील मुख्याध्यापक श्री दत्तात्रय कृष्ण गाडवे हे बारामतीचे होते आणि बारामतीचा कनेक्शन वापरून त्यांनी माझा विनयभंग केला। विनयभंग केल्यानंतर मी त्यांना समजून सांगितलं। नंतरही त्यांनी मला धमकी दिली की मी तुमचा कुठेही बदली करी निलंबित करू शकतो। माझे सर्व पदाधिकारी आमचे बारामतीचेच आहेत। त्यांनी वारंवार मला शरीर सुखाची मागणी केली आणि मी त्यांना शरीर सुखासाठी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी संस्थेची समिती बोलवली। समिती बोलून माझ्या विरोधात सगळे पुरावे तयार केले। माझा विनयभंग सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा कार्यक्षेत्रामध्ये झालेला होता, तरी पोलीसही मॅनेज करून पोलिसांनीही सीसीटीव्ही फुटेज DVR माझा मुख्य पुरावा विनयभंगाचा हा ताब्यात घेतला नाही। पोलिसांनी संस्थेच्या समितीने सुद्धा सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले नाही आणि महिला तक्रार समितीमध्ये माझ्या बनावट सह्या केल्या। त्याचाही सही तज्ज्ञाकडून म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्ट मी आणलेला आहे आणि तसेच माझी बदली घातपात करण्याच्या दृष्टीने पुण्यामध्ये 86 शाखा असताना सुद्धा बारामतीजवळ इंदापूर आहे त्या ठिकाणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक माझी बदली इंदापूरला केली, जेणेकरून जिथं माझा घातपात माझ्या परिवाराला माझा घातपात करण्यासाठी बदली केलेली आहे। आणि त्याच त्रासाला कंटाळून मी स्वइच्छ रिटायरमेंटचा अर्ज दिला। तो अर्जही त्यांनी नामंजूर केला आणि वारंवार मला पत्र देत आहेत की तुम्ही तिथे जाऊन हजर व्हा आणि विना परवानगी तुम्ही गैरहजर राहिलात अशी धमकी देत आहेत आणि निलंबन करू तुमचं याची धमकी मला मिळते। तर अशा वेळेस एका महिलेने काय करायचं आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये जवळजवळ 18,000 शिक्षक आहेत, त्यापैकी 9 ते 8,000 महिला आहेत। याच निलंबनाच्या भीतीने आणि बदलीच्या भीतीने कुणीही महिला अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत नाही। मी आवाज उठवला पण मला त्यांनी उपासमारीची वेळ आणलेली आहे। मी आरोपीच्या गावाजवळ म्हणजे बारामतीजवळ इंदापूर येथे जाऊन सर्व्हिस करू शकत नाही। वारंवार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्षांना विनंती केली, त्यांना भेटले की माझा विनयभंग ज्या मुख्याध्यापकाने केला तिथंच तुम्ही माझी बदली केली, तिथून माझी दुसरीकडे बदली करा, नाहीतर माझी स्वइच्छ रिटायरमेंट मंजूर करा। पण त्यांच्या दृष्टीने मला माझी बदली दुसरीकडे करायची नाही आणि मला निलंबित करण्याचा त्यांचा विचार आहे। मला रस्त्यावर त्यांनी आणलेले उपासमारीची वेळ